हॅलो फ्रेंड्स, दिस इज मनीष अँड यू आर वॉचिंग एक्झाम मराठी अकॅडमी। तर आजच्या या व्हिडिओत आपण तुमच्या अपकमिंग महाजनको केमिस्ट एक्झामसाठी केमिस्ट्रीचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत। इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे हे क्वेश्चन्स आहेत अँड काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत। सो इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने, ठीक आहे। आणि जर तुम्ही या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर आता फार्मा बुलेट या ॲपवर मॉक टेस्ट कोर्स अँड PDF बुक अवेलेबल आहे। अँड आपण कालच्या व्हिडिओत पाहिलं होतं की हा कोर्स आता अपडेट झाला आहे अँड फ्युचरमध्ये सुद्धा कंटिन्युअस यावर आपण टेस्ट ॲड करणार आहोत आणि या कोर्सवर सुद्धा वेळोवेळी अपडेट्स येणार आहेत। सो ज्यांनी सुद्धा आत्तापर्यंत हे कोर्सेस परचेस केलेत त्यांनी लवकरात लवकर या टेस्ट अँड PDF बुक कंप्लीट करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला जेव्हा पुढे नवीन टेस्ट अँड PDF बुक ॲड होतील तेव्हा घाई होणार नाही अँड तुमच्याकडे इनफ वेळ असेल रिव्हिजनसाठी। ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ठीक आहे। तर क्वेश्चन स्टार्ट करूया। सिलिका जेल इज यूज्ड फॉर कीपिंग अवे द मॉइश्चर, absorb water molecule, absorb water molecule, react with water, none of the above। सिलिका जेल इज यूज्ड फॉर कीपिंग अवे दी मॉइश्चर। काय यूज करतात सिलिका जेलचा फॉर कीपिंग अवे दी मॉइश्चर? तर हे जे सिलिका जेल असते हे असते ॲमॉर्फस अँड पोरस फॉर्म ऑफ सिलिकॉन डायऑक्साईड आणि जो सिलिका जेलचा हाय स्पेसिफिक सरफेस एरिया असतो तो अलाउ करतो टू ॲब्झॉर्ब वॉटर, ज्यामुळे याचा वापर करतात ॲज ए ड्राइंग एजंट, ॲज ए डेसिकंट। सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर, ॲब्झॉर्ब वॉटर मॉलिक्यूल। सिलिका जेल रिमूव्स मॉइश्चर बाय ॲब्झॉर्प्शन, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। आणि हो, आणखी एक तुम्हाला सांगायचं होतं, आपल्या जे ॲपवर इंग्लिश अँड मराठी ग्रामरचे कोर्सेस आहेत ते सध्या तुम्ही परचेस करू नका। ते मी तुमचे जे महाजनको केमिस्ट एक्झामचे कोर्स आहेत अँड PDF बुक आहे त्यामध्ये नंतर फ्रीमध्ये ॲड करणार आहे। जसा मला टाईम भेटेल तसे तुमचे जे कोर्स आहेत 499 अँड 599चे महाजनको केमिस्ट एक्झामचे, त्यामध्ये हे इंग्लिश अँड मराठी ग्रामरचे कोर्सेस आपण फ्रीमध्ये ॲड करणार आहोत, ठीक आहे। सो आत्ता जे मराठी ग्रामरचं 149चं PDF बुक आहे अँड इंग्लिश ग्रामरसाठी 199चा जो मॉक टेस्ट कोर्स आहे तो सध्या तुम्ही परचेस करू नका, ठीक आहे। तुम्हाला फक्त 599 अँड 499चा कोर्स परचेस करायचा आहे, जो टेक्निकल कोर्स आहे। यामध्ये हे दोन्ही कोर्स आपण ॲड करणार आहोत, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। In an acid-base reaction, which product is produced along with a salt? Most important question आहे हा। Which product is produced along with salt in an acid-base reaction? हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस, कार्बन डायऑक्साईड और वॉटर? खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला हा क्वेश्चन आहे। तर काय पाहिलं होतं आपण, ॲसिड बेस रिॲक्शनमध्ये काय होते, तर ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असते ना, when an acid and a base react in an aqueous solution. This reaction involves the combination of H+ ions and OH- ions to generate water. जे ॲसिड्स असतात ते जनरेट करतात H+ ions and all bases generates OH- ions. एक्झाम्पल काय पाहिलं होतं, तर हायड्रोक्लोरिक ॲसिड जेव्हा रिॲक्ट करते सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर तेव्हा आपल्याला भेटेल NaCl, सॉल्ट आणि H2O, वॉटर। सो ॲसिड बेस रिॲक्शनमध्ये प्रोड्यूस होते सॉल्ट अँड वॉटर। ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। द क्रोमॅटोग्राफी टेक्निक वॉज डेव्हलप्ड बाय सॉक्सलेट, टिस्वेट, विक्टर ग्रिग्नार्ड, लिबिग। कोणी डेव्हलप केली होती क्रोमॅटोग्राफी टेक्निक? तर हे मिखेल टिस्वेट होते ना। क्रोमॅटोग्राफी टेक्निक वॉज डेव्हलप्ड बाय मिखेल टिस्वेट। ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। रशियन सायंटिस्ट होते हे, ठीक आहे। क्रोमॅटोग्राफी सुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे, तुमच्या सिलेबसमध्ये सुद्धा मेन्शन आहे क्रोमॅटोग्राफी। टाइप्स कोणते येतात क्रोमॅटोग्राफीचे? तर एक येते नॉर्मल फेज, एक येते रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी। इन नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफी मोबाईल फेज असते तुमची नॉन पोलार अँड स्टेशनरी फेज असते पोलार, आणि या विरुद्ध असते तुमच्या रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफीमध्ये। यामध्ये मोबाईल फेज असते पोलार अँड स्टेशनरी फेज असते नॉन पोलार। यावर सुद्धा खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो। मोबाईल फेज, स्टेशनरी फेज इन नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफी अँड रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी। नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफीमध्ये पोलार कंपाऊंड्स इल्यूट लास्ट अँड रिटेंड मोअर। यामध्ये मोबाईल फेज तुमची नॉन पोलार असते। सो नॉन पोलार कंपाऊंड्स जे असतात ते कमी रिटेंड होतात आणि ते सगळ्यात आधी इल्यूट होतात, आणि जे पोलार कंपाऊंड्स असतात त्यांना स्टेशनरी फेज रिटेन करते आणि हे नंतर इल्यूट होतात, ठीक आहे। हे सर्व इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी। आणि रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफीमध्ये पोलार कंपाऊंड्स इल्यूट फर्स्ट अँड रिटेंड लेस अँड नॉन पोलार कंपाऊंड्स इल्यूट लास्ट अँड रिटेंड मोअर। यामध्ये मोबाईल फेज पोलार असते। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। द कॉमन नेम ऑफ प्रोपॅनॉन इज ॲसिटोन, डायमिथाइल कीटोन,
इथाइल मिथाइल कीटोन, डायइथाइल कीटोन. कॉमन नेम ऑफ प्रोपॅनॉन काय येईल? तर ॲसिटॉन येईल ना, ऑप्शन ए. कॉमन नेम ऑफ प्रोपॅनॉन इज ॲसिटॉन. IUPAC नेम काय येईल प्रोपॅनॉनचं? तर CH3CO CH3 प्रोपॅनॉन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हेक्साक्लोरोबेन्झीन इज नोन ॲज पायरीन, आर्टिफिशियल सिल्क, गामाक्झेन, आर्टिफिशियल कॅम्फर. काय म्हणतात हेक्साक्लोरोबेन्झीनला? तर गामाक्झेन म्हणतात ना. गामाक्झेन इज हेक्साक्लोरोबेन्झीन. काय असते हे? तर बेन्झाईन हेक्साक्लोराइड असते ना, C6H6Cl6. गामाक्झेन, ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. बेन्झीन हेक्साक्लोराइड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रेक्टिफाइड स्पिरिट कंटेन्स 75% अल्कोहोल, 95.5% अल्कोहोल, 56% अल्कोहोल, 100% अल्कोहोल. किती अल्कोहोल असते रेक्टिफाइड स्पिरिटमध्ये? तर 95.5% असते का? तर असते ना, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. रेक्टिफाइड स्पिरिट कंटेन्स 95.5% अल्कोहोल. हा क्वेश्चन सुद्धा इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट ऑफ डायनामाइट इज. काय यापैकी मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट ऑफ डायनामाइट? नायट्रोबेन्झीन, पिक्रिक ॲसिड, नायट्रोग्लिसरीन, TNT. मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट ऑफ डायनामाइट काय येईल? तर नायट्रोग्लिसरीन येईल ना, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रोशेल्स सॉल्ट इज. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशनसाठी. काय असते रोशेल्स सॉल्ट? सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट, सोडियम टार्ट्रेट, पोटॅशियम टार्ट्रेट, कॅल्शियम टार्ट्रेट. रोशेल्स सॉल्टवर खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. ठीक आहे. काय असते हे? तर C4H4O6 KNA4H2O असते ना रोशेल्स सॉल्ट. पोटॅशियम सोडियम टार्ट्रेट टेट्राहायड्रेट. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट, ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट टेट्राहायड्रेट असते तुमचं रोशेल्स सॉल्ट. C4H4O6 KNA4H2O. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच इज ए ट्रायबेसिक ॲसिड? सक्सिनिक ॲसिड, टार्टरिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, व्हॅलेरिक ॲसिड. कोणता आहे यापैकी ट्रायबेसिक ॲसिड? तर तुमच्या ट्रायबेसिक ॲसिडमध्ये येते फॉस्फोरिक ॲसिड, त्यानंतर आणखी येते सायट्रिक ॲसिड, फॉस्फोरिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड. ही आहेत तुमची ट्रायबेसिक ॲसिड्स. काय दिले ऑप्शन्समध्ये? तर सक्सिनिक ॲसिड, टार्टरिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. सायट्रिक ॲसिड असते C6H8O7. आणखी काय म्हणतात याला? तर ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड म्हणतात का? तर म्हणतात ना. दिस ऑर्गॅनिक ॲसिड इज ऑल्सो नोन ॲज ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड. यामध्ये 3 कार्बोक्झिल ग्रुप्स असतात, मेकिंग इट ट्रायबेसिक. ही जी ट्रायबेसिक ॲसिड्स असतात ही डिसोसिएट होतात टू रिलीज 3 हायड्रोजन आयन्स. ठीक आहे. आणि जी डायबेसिक ॲसिड्स असतात त्यामध्ये 2 आयोनायझेबल हायड्रोजन ॲटम्स असतात. डायबेसिकमध्ये येते तुमचं सल्फ्युरिक ॲसिड, त्यानंतर येते ऑक्झॅलिक ॲसिड. ही जी डायबेसिक ॲसिड असतात ही रिलीज करतात 2 हायड्रोजन आयन्स व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. These acids are diabasic due to the presence of 2 replaceable hydrogen atoms. यामध्ये 2 आयोनायझेबल हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट असतात इन ए सिंगल ॲसिड मॉलिक्यूल. ठीक आहे. त्यानंतर मोनोबेसिक ॲसिड्स, तर यामध्ये फक्त एक रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम असतो. 1 हायड्रोजन ॲटम दॅट कॅन बी रिप्लेस्ड. काय येते यामध्ये? तर यामध्ये येईल तुमचं ॲसिटिक ॲसिड, त्यानंतर येते हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिडसुद्धा येईल. ठीक आहे. ही आहेत तुमची मोनोबेसिक ॲसिड्स. मोनोबेसिक, डायबेसिक, ट्रायबेसिक या ॲसिड्सवर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फॉर्मेशन ऑफ कॅटायन ऑकर्स बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ प्रोटॉन, गेन ऑफ प्रोटॉन. फॉर्मेशन ऑफ कॅटायन ऑकर्स बाय. तर कॅटायन्स काय असतात? पॉझिटिव्हली चार्ज असतात की निगेटिव्हली चार्ज असतात? तर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात ना तुमचे कॅटायन्स. कसे फॉर्म होतात? तर when an atom or a compound loses 1 or more electrons, positively charged particle is formed. Cation has positive charge because it has more protons than electrons. यामध्ये प्रोटॉन्स जास्त असतात इलेक्ट्रॉन्सपेक्षा. सो इथे काय दिले मग ऑप्शन्समध्ये? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. तर हेच येईल ना करेक्ट आन्सर, ऑप्शन ए. फॉर्मेशन ऑफ कॅटायन ऑकर्स बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. when an atom loses 1 or more electrons, cation is formed. त्यानंतर अनायन काय असते? तर नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. and anion form when an atom gain 1 or more electron. Gain of electron anion, loss of electron cation.
आणि जेव्हा कॅटायन्स आणि अनायन्स इंटरॅक्ट करतात तेव्हा कोणता बॉन्ड फॉर्म होतो? तर आयोनिक बॉन्ड असतो ना, आयोनिक बॉन्ड. वेन कॅटायन्स अँड अनायन्स इंटरॅक्ट दे फॉर्म आयोनिक बॉन्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. An acid is a substance which donates a proton, accepts an electron, give H positive in water, all of the above. An acid is a substance which, काय असते ॲसिड? तर लेविस थेअरी आठवा, ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट आठवा. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. लेविस ॲसिड काय असते, लेविस बेस काय असते, ब्रॉन्स्टेड लॉरी ॲसिड काय असते, बेस काय असते. तर अकॉर्डिंग टू Lewis theory, an acid is a substance that accepts an electron and base is a substance that donates electron. Then according to Lorry-Bronsted concept, acid donates proton and base accept proton. Acid releases H positive ions and base gives OH negative ions. So काय दिले आपल्याला ऑप्शन्समध्ये? An acid is a substance which donates a proton. हे येईल का? तर इथे पाहिलं ना आपण, अकॉर्डिंग टू Lorry-Bronsted theory, an acid is a substance that donates proton. सो ऑप्शन ए करेक्ट येईल. ऑप्शन बी ॲसेप्ट्स अन इलेक्ट्रॉन. तर लेविस थेअरीमध्ये पाहिलं ना, ॲसिड ॲसेप्ट इलेक्ट्रॉन. सो हे सुद्धा करेक्ट आहे. गिव्ह H पॉझिटिव्ह इन वॉटर. तर ॲसिड रिलीजेस H पॉझिटिव्ह आयन्स. इथे पाहिलं ना आपण. सो हे सुद्धा करेक्ट आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन प्रोडक्ट इज. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं ना आत्ताच, जेव्हा हायड्रोक्लोरिक ॲसिड रिॲक्ट करते NaOH बरोबर, जे बेस असते, काय भेटते? तर NaCl, जे सॉल्ट असते, आणि H2O वॉटर. वेन ॲसिड अँड बेस रिॲक्ट वी गेट सॉल्ट अँड वॉटर. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असते ना ही. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन ऑकर्स वेन अन ॲसिड अँड बेस रिॲक्ट इन अन ॲक्वस सोल्युशन. आपण पाहिलं ना, दिस रिॲक्शन इन्व्हॉल्व द कॉम्बिनेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन्स अँड OH नेगेटिव्ह आयन्स टू जनरेट वॉटर. ॲसिड्स जनरेट करतात OH पॉझिटिव्ह आयन्स अँड ऑल बेसेस जनरेट्स OH नेगेटिव्ह आयन्स. सो काय येईल इथे करेक्ट आन्सर? तर सॉल्ट अँड वॉटर, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ब्रीथ अनालायझर्स यूज्ड बाय पोलीस टू टेस्ट ड्रंकन ड्रायव्हर्स वर्क्स ऑन द केमिकल बेसिस ऑफ. कोणत्या केमिकल बेसिसवर वर्क करतात ब्रीथ अनालायझर्स? ॲसिड बेस रिॲक्शन, रेडॉक्स रिॲक्शन्स, कॉम्प्लेक्सेशन रिॲक्शन, प्रेसिपिटेशन रिॲक्शन्स. तर यामध्ये ॲसिड बेस रिॲक्शन असते ना. ब्रीथ अनालायझर वर्क्स ऑन दी केमिकल बेसिस ऑफ ॲसिड बेस रिॲक्शन्स. यामध्ये एक फिल्टर पेपर असतो जो बनलेला असतो पोटॅशियम डायक्रोमेटचा आणि सल्फ्युरिक ॲसिडचा. यामध्ये अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होते अँड या फिल्टर पेपरचा कलर चेंज होतो अँड दिस कलर चेंज कॅन बी डिटेक्टेड बाय डिटेक्टर. ठीक आहे. यावर आणखी एक क्वेश्चन विचारण्यात आला होता एक्झाममध्ये. विच कंपाऊंड्स यूज्ड इन दी ब्रीथ अनालायझर टेस्ट फॉर ड्रंकन ड्रायव्हिंग. कोणत्या कंपाऊंड्सचा यूज करतात? तर पोटॅशियम डायक्रोमेट अँड सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे. दिस रिॲक्शन इन्व्हॉल्व्स दी ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल युझिंग केमिकल रिएजंट रिझल्टिंग इन ए कलर चेंज दॅट कॅन बी डिटेक्टेड बाय डिटेक्टर. ठीक आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द नेम ऑफ द ॲसिड इन ग्रेप्स. कोणता ॲसिड असते ग्रेप्समध्ये? तर C4H4O6. कोणता ॲसिड येईल? तर टार्टारिक ॲसिड येईल ना. ऑप्शन डी. ग्रेप्समध्ये प्रेझेंट असते टार्टारिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड कशामध्ये असते? तर फर्मेंटेड मिल्क प्रोडक्टमध्ये असते ना लॅक्टिक ॲसिड. त्यानंतर हे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा प्रोड्यूस्ड होते. कधी प्रोड्यूस्ड होते? तर वेन सेल्स ब्रेक डाऊन कार्बोहायड्रेट्स फॉर एनर्जी. इट इज मेड बाय मसल टिश्यू अँड RBCs. ठीक आहे. लॅक्टिक ॲसिड फॉर्म्युला काय असतो? तर C3H6O3. फॉर्मिक ॲसिड तर इन्सेक्ट्समध्ये असते ना फॉर्मिक ॲसिड. लाल मुंग्या जेव्हा चावतात तेव्हा त्या फॉर्मिक ॲसिड रिलीज करतात. HCOOH असते ना फॉर्मिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड तर CH3COOH ॲसिटिक ॲसिड. विनेगारमध्ये असते ना तुमच्या ॲसिटिक ॲसिड. विनेगार कंटेन्स 5 to 18% ॲसिटिक ॲसिड. विनेगार इज अन ॲक्वस सोल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फॉर्मेशन ऑफ ॲनायन्स ऑकर्स बाय. तर आता प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण कॅटायनबद्दल पाहिलं होतं. इथे विचारले फॉर्मेशन ऑफ ॲनायन्स ऑकर बाय गेन ऑफ प्रोटॉन्स, लॉस ऑफ न्यूट्रॉन्स, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, नन. तर आपण काय पाहिलं होतं? कॅटायन्स पॉझिटिव्हली चार्ज्ड असतात, ॲनायन्स असतात नेगेटिव्हली चार्ज्ड. कॅटायन्स बनतात वेन ॲन ॲटम लुजेस 1 or more इलेक्ट्रॉन्स. अनायन्स बनतात वेन ॲन ॲटम गेन 1 or more इलेक्ट्रॉन्स. सो गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स येईल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर.
Formation of anions occurs by gain of electrons and formation of cation occurs by loss of electrons. ठीक है. Next question पाहूया. A base is a substance which donates electrons, accepts proton, give OH negative ions in water, all of the above. तर आता प्रीवियस क्वेश्चन मध्ये आपण ऍसिड साठी पाहिला होता आज क्वेश्चन. An acid is a substance which, आता इथे विचारले a base is a substance which. आपण लेविस थेअरी, लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट पाहिली होती ना. पटकन एकदा रिवाइज करा. अकॉर्डिंग टू लेविस थेअरी ऍसिड काय असते तर सबस्टन्स दॅट ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन, बेस डोनेट्स इलेक्ट्रॉन. लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट ॲसिड असते प्रोटॉन डोनर, बेस असते प्रोटॉन ॲक्सेप्टर. बेस गिव्स OH नेगेटिव्ह आयन्स, ॲसिड रिलीजेस H पॉझिटिव्ह आयन्स. काय दिले इथे ऑप्शन्समध्ये डोनेट्स इलेक्ट्रॉन्स. तर हे इथे पाहिलं ना आपण लेविस बेस डोनेट्स इलेक्ट्रॉन, ॲसेप्ट प्रोटॉन. तर लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट बेस प्रोटॉन ॲसेप्टर. त्यानंतर गिव्स OH मायनस आयन्स इन वॉटर. तर बेस गिव्स OH नेगेटिव्ह आयन्स इन वॉटर. सो तिन्ही ऑप्शन्स करेक्ट आहेत. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सोडा ॲश इज द नेम फॉर sodium hydroxide, anhydrous sodium carbonate, sodium bicarbonate, hydrated sodium carbonate. काय असते सोडा ॲश तर Na2CO3 असते ना सोडा ॲश. अनहायड्रस सोडियम कार्बोनेट असते सोडा ॲश. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. सोडियम हायड्रॉक्साईड काय असते तर कॉस्टिक सोडा NaOH. सोडियम बायकार्बोनेट बेकिंग सोडा NaHCO3. हायड्रेटेड सोडियम कार्बोनेट तर वॉशिंग सोडा हायड्रेटेड सोडियम कार्बोनेट. हे असते सोडियम कार्बोनेट डेकाहायड्रेट वॉशिंग सोडा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग ॲसिड्स इज प्रेझेंट इन रेड ॲण्ड्स. तर आता ऑप्शन्स पाहू नका. आपण डिस्कस केलं होतं लॅक्टिक ॲसिड, टार्टारिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड. कशाबद्दल पाहिलं होतं आपण रेड ॲण्ड्समध्ये इन्सेक्ट्स बाईटमध्ये कोणता ॲसिड असते तर फॉर्मिक ॲसिडबद्दल पाहिलं होतं ना आपण. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. लाल मुंग्या रिलीज करतात फॉर्मिक ॲसिड. काय असते फॉर्मिक ॲसिड HCOOH फॉर्मिक ॲसिड. मॅलिक ॲसिड कशामध्ये असते तर ॲपलमध्ये असते का मॅलिक ॲसिड C4H6O5 मॅलिक ॲसिड ॲपलमध्ये असते ना. ऑक्झॅलिक ॲसिड C2H2O4 ऑक्झॅलिक ॲसिड कशात असते टोमॅटोमध्ये असते ना. टॅनिक ॲसिड तर कॉफीमध्ये असते, टीमध्ये असते टॅनिक ॲसिड. फॉर्म्युला काय आहे C76H52O46. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस इज यूज टू रिमूव्ह रिड्युसिबल ऑक्साइड्स फ्रॉम द मेटल. लिक्वेशन, क्युपिलेशन, पोलिंग, इलेक्ट्रो रिफायनिंग. प्रोसेस यूज टू रिमूव्ह रिड्युसिबल ऑक्साइड्स फ्रॉम द मेटल. कोणती प्रोसेस येईल त्याची पोलिंग प्रोसेस असते ना. पोलिंग प्रोसेसचा यूज करतात टू रिमूव्ह रिड्युसिबल ऑक्साइड्स फ्रॉम द मेटल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. पोलिंग इज अ मेथड यूज टू प्युरिफाय मेटल्स दॅट हॅव ऑक्सिडाइज्ड इम्प्युरिटीज. लिक्वेशन काय असते तर याचा यूज करतात फॉर द रिफायनिंग ऑफ मेटल्स हॅव्हिंग लो मेल्टिंग पॉईंट्स. व्हॉट इज क्युपिलेशन तर क्युपिलेशन इज यूज टू सेपरेट नोबल मेटल्स लाईक सिल्वर, गोल्ड फ्रॉम द बेस मेटल्स. जे बेस मेटल्स असतात लेड, कॉपर, बिस्मथ, झिंक यांपासून सिल्वर, गोल्ड या नोबेल मेटल्सला सेपरेट करण्यासाठी यूज करतात क्युपिलेशनचा. अँड व्हॉट इज इलेक्ट्रो रिफायनिंग तर यामध्ये मेटल्स आर प्युरिफाईड बाय अन इलेक्ट्रोलायटिक सेल. दिस इज द प्रोसेस ऑफ रिफायनिंग ए मेटल बाय द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोलायसिस. मेनली कशासाठी यूज करतात याचा तर कॉपरसाठी याचा यूज करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रेड लिटमस पेपर इज चेंज्ड इनटू ब्लू इन सोल्युशन ऑफ बेस, ॲसिड, सॉल्ट, नन. कोणत्या सोल्युशनमध्ये रेड लिटमस पेपर ब्लूमध्ये चेंज होतो तर यासाठी आपण पाहिलं होतं BRB अँड ABR. A is for acid, B is for base. If the material is basic or alkaline, red litmus paper turns blue. बेसमध्ये रेड चेंज होतो ब्लूमध्ये, ॲसिडमध्ये ब्लू चेंज होतो रेडमध्ये. इन ॲसिडिक सोल्युशन ब्लू लिटमस टर्न्स इनटू रेड. इथे काय विचारले रेड लिटमस पेपर चेंज इनटू ब्लू. BRB येईल ना. बेस येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. इफ द मटेरियल इज बेसिक ऑर अल्कलाइन द रेड लिटमस पेपर टर्न्स ब्लू अँड ॲसिडमध्ये ब्लू टू रेड.
हा जो लिटमस पेपर असतो हा एक स्पेशल पेपर असतो दॅट इज स्टेन्ड विथ लिटमस सोल्युशन. आणि या लिटमस सोल्युशनची प्रॉपर्टी असते टू टर्न रेड अंडर ॲसिडिक कंडिशन अँड ब्लू अंडर बेसिक कंडिशन्स. ठीक आहे. ॲसिडचा pH ऑलवेज लेस दॅन 7 असतो अँड बेसचा असतो ग्रेटर दॅन 7. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बॉक्साइट इज कॉन्सन्ट्रेटेड बाय केमिकल मेथड, रोस्टिंग, फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस, मॅग्नेटिक सेपरेशन. बॉक्साइट इज कॉन्सन्ट्रेटेड बाय, तर केमिकल मेथड असते ना यासाठी, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. बॉक्साइट इज कॉन्सन्ट्रेटेड बाय केमिकल मेथड. लिचिंग प्रोसेसचा यासाठी यूज करतात ना. बॉक्साइट इज कॉन्सन्ट्रेटेड बाय द प्रोसेस ऑफ लिचिंग. देन विच अल्कली इज यूज्ड फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट, हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. विच अल्कली इज यूज्ड फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट, तर यासाठी यूज करतात कॉस्टिक सोडाचा NaOH. यामध्ये बॉक्साइट डिझॉल्व्ड इन NaOH सोल्युशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A bond formed by the transfer of electrons between atoms of the elements is called covalent bond, ionic bond, hydrogen bond, coordinate bond. Bond formed by the transfer of electrons between atoms of the elements. Transfer आलंय काय येईल, तर ट्रान्सफर आयोनिक बॉन्ड येईल ना, ऑप्शन बी. आपण पाहिलं होतं ना, when cations and anions interact they form ionic bond. यामध्ये मेटल ॲटम loses its valence electron to form positive ion and then non-metal atom gain electron to form negative ion. आयोनिक बॉन्डला आणखी काय म्हणतात, तर याला इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात ना. An electrostatic attraction between oppositely charged ions formed ionic bond. ठीक आहे. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये काय असते, तर यामध्ये इलेक्ट्रॉन्सची शेअरिंग असते ना. कोव्हॅलंट बॉन्ड शेअर इलेक्ट्रॉन्स अँड आयोनिक बॉन्ड डोनेट्स इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सच्या शेअरिंगमध्ये जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. आणि यामध्ये सुद्धा सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असतो, डबल बॉन्ड असतो, ट्रिपल बॉन्ड असतो. 2 ॲटम्स शेअर 1 इलेक्ट्रॉन पेअर, देन असतो सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. 1 पेअरची शेअरिंग होते यामध्ये. देन 2 ॲटम्स शेअर 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, देन द कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन देम इज कॉल्ड डबल बॉन्ड. देन 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Uric acid is present in soda water, rancid butter, sour milk, urine of mammals. कशामध्ये प्रेझेंट असते युरिक ॲसिड, तर मॅमल्सच्या युरिनमध्ये प्रेझेंट असते ना, ऑप्शन डी. केमिकल फॉर्म्युला सांगा युरिक ॲसिडचा, तर C5H4N4O3. आणि युरिक ॲसिड बनते बाय द ब्रेकडाऊन ऑफ प्युरिन जे असते फूडमध्ये. ठीक आहे. व्हॉट इज सोडा वॉटर, तर कार्बोनेटेड वॉटर असते ना सोडा वॉटर, H2CO3. रॅन्सिड बटर, तर ब्युटेरिक ॲसिड असते रॅन्सिड बटर. सोर मिल्क, तर सोर मिल्क कंटेन्स लॅक्टिक ॲसिड C3H3O3. सोर मिल्कमध्ये लॅक्टिक ॲसिड असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लिथियम कॅन रिॲक्ट विथ वॉटर बट कॅनॉट फ्यूज इन इट ड्यू टू हाय बॉइलिंग पॉईंट, हाय मेल्टिंग पॉईंट, लो बॉइलिंग पॉईंट, लो मेल्टिंग पॉईंट. लिथियम वॉटरबरोबर रिॲक्ट तर करते बट कॅनॉट फ्यूज इन इट. का फ्यूज होत नाही आहे वॉटरमध्ये, तर याचा हाय मेल्टिंग पॉईंट असतो ना, दॅट्स वाय इट कॅनॉट फ्यूज इन वॉटर. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. लिथियम कॅन रिॲक्ट विथ वॉटर बट कॅनॉट फ्यूज इन इट ड्यू टू हाय मेल्टिंग पॉईंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द कंपाऊंड विच कंटेन्स आयोनिक बॉन्ड इज, कोणत्या कंपाऊंडमध्ये आहे आयोनिक बॉन्ड, CaCl2, CCl4, N2CH4. आयोनिक बॉन्ड, तर काय पाहिलं होतं आपण आयोनिक बॉन्डबद्दल, तर ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन असते ना यामध्ये. ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन ॲटम और मॉलिक्यूल टू अनदर. यामध्ये वन ॲटम लुजेस एन इलेक्ट्रॉन अँड अनदर ॲटम गेन्स एन इलेक्ट्रॉन अँड दिस रिझल्ट्स इन पॉझिटिव्हली अँड नेगेटिव्हली चार्ज आयन्स. आता इथे CaCl2 मध्ये बघा, यामध्ये कॅल्शियम गिव्स इलेक्ट्रॉन टू इच क्लोरीन ॲटम्स अँड बिकम्स Ca2+ अँड Cl-. सो इथेच येईल ना तुमचा आयोनिक बॉन्ड, ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. यामध्ये कॅल्शियम गिव्स इलेक्ट्रॉन टू इच क्लोरीन ॲटम. ठीक आहे. CCl4 मध्ये काय असते, तर यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो, कार्बन टेट्राक्लोराइड असते ना हे. त्यानंतर N2, तर नायट्रोजनमध्ये ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड असतो. आणि CH4 मिथेन, तर यामध्ये सुद्धा कोव्हॅलंट बॉन्ड असतो. मिथेन फॉर्म्स कोव्हॅलंट बॉन्ड बाय शेअरिंग इलेक्ट्रॉन्स बिटवीन 1 कार्बन ॲटम अँड 4 हायड्रोजन ॲटम. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ॲसिड्स रिॲक्ट विथ बेसेस टू गिव्ह, तर आता ऑप्शन्स पाहायची गरज नाही. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन पाहिली होती ना आपण,
ॲसिड रिॲक्ट करते बेस बरोबर टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. काय दिलं ऑप्शन्समध्ये? अल्कोहोल, इस्टर, सॉल्ट. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ॲसिड्स रिॲक्ट विथ बेसेस टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग अलॉयज कंटेन्स Cu अँड Zn? यापैकी कोणत्या अलॉयमध्ये असते कॉपर अँड झिंक? तर बेल मेटलमध्ये काय असते? तर कॉपर अँड टीन असते ना बेल मेटलमध्ये. कॉपर अँड झिंक असते तुमच्या ब्रासमध्ये. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ब्रास इज ए मेटल अलॉय मेड ऑफ कॉपर अँड झिंक. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ए बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन ॲटम्स ऑफ द एलिमेंट्स इज कॉल्ड. तर खूप वेळा आता डिस्कस केला आपण. शेअरिंग काय असते, ट्रान्सफरिंग काय असते. बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स कोव्हॅलंट बॉन्ड. ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स आयोनिक बॉन्ड. सो कोणत्या ऑप्शनमध्ये आहे कोव्हॅलंट बॉन्ड? तर ऑप्शन एमध्ये आहे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आपण पाहिलं होतं ना इन कोव्हॅलंट बॉन्डिंग टू ॲटम्स शेअर इलेक्ट्रॉन्स. शेअरिंग आलं तर कोव्हॅलंट बॉन्ड, ट्रान्सफरिंग आलं तर आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्डमध्ये कॅटायन्स अँड अनायन्स इंटरॅक्ट करतात. आयोनिक बॉन्ड इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. An electrostatic attraction between oppositely charged ions form ionic bond. Next question पाहूया. Which of the following is formed when cadmium reacts with H2S hydrogen sulfide? काय भेटेल जेव्हा कॅडमियम रिॲक्ट करेल विथ हायड्रोजन सल्फाइड? तर कॅडमियम रिॲक्ट्स विथ हायड्रोजन सल्फाइड टू गिव्ह CdS कॅडमियम सल्फाइड अँड 2H+. कॅडमियम सल्फाइड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन एमध्ये आहे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. हे कॅडमियम सल्फाइड असते येल्लो पिगमेंट. याचा यूज करतात ऑइल अँड वॉटर कलर्सच्या मेकिंगमध्ये. त्यानंतर याचा सोलार सेल्समध्ये सुद्धा यूज करतात कॅडमियम सल्फाइडचा. वेन कॅडमियम आयन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन सल्फाइड इट फॉर्म्स कॅडमियम सल्फाइड. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग महाजनको केमिस्ट एक्झामिनेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. यात काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा इन्क्लूड आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.